नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी ग्रुप डी म्हणजे रेल्वे भरती ग्रुप डी चे जो आज झालेला जो पेपर आहे, तर आज झालेल्या पेपरमधील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेनुसार जे काही आपल्याला काही प्रश्न मिळाले आहेत त्या प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, संविधान समितीमध्ये विविध प्रकारच्या ज्या होत्या उपसमित्या आणि समित्या स्थापन केल्या. ओके, मग यापैकी जी मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती होते तिचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारता आलेला आहे. पर्याय बघा, एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 JB कृपलानी, 3 सरदार वल्लभभाई पटेल आणि 4 आहे पंडित जवाहरलालजी नेहरू. तर बघा, या ठिकाणी जी अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क समिती होती विद्यार्थी मित्रो, तिचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. ओके, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. आता या संदर्भात थोडंसं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. इतर ज्या समित्या होत्या त्याचे अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, हे सगळे घटक आपण समजूया. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कोणती समिती होती? मसुदा समितीचे. त्यानंतर JB कृपलानी ही मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती यांची एक उपसमिती होती, त्यामधील मूलभूत अधिकार समिती तिचे अध्यक्ष होते JB कृपलानीजी. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, ती समिती. त्यानंतर जवाहरलालजी नेहरू यांचं होतं विद्यार्थी मित्र संघराज्य अधिकार समिती. ओके, संघराज्य अधिकार जे राज्यामध्ये संघ जे होते त्या समिती निर्माण करण्यासाठी तिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलालजी नेहरू. आणि पट्टाभी सीतारामय्या हे होते गृह समितीचे अध्यक्ष. ओके, गृह समितीचे अध्यक्ष काय होते त्यावेळी? पट्टाभी सीतारामय्या होते. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समिती आणि राष्ट्रध्वज समिती या 2 महत्वपूर्ण समितीचे अध्यक्ष होते. याच्या व्यतिरिक्त संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष देखील कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, या पद्धतीने आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण घेतात. म्हणजे या टाईपचा जर तुम्हाला पुढील प्रकारे जर प्रश्न आला, कुठल्याही पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न विचारला, तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर चुकता कामा नये या अनुषंगाने आपण डिटेल अनालिसिस या ठिकाणी या प्रश्नाचं घेतलेलं आहे. ओके, बघा, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी काय करायचं? लाईक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. काय? सुफी संतांच्या समाधीला काय म्हणतात? बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. सुफी संतांची जी समाधी असते त्या समाधीला काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, एक आहे समाधी, 2 कब्र, 3 दर्गा आणि 4 आहे ब्राह्मण. तर बघा, सुफी संतांची जी समाधी असते तिला दर्गा म्हणतात. काय म्हणतात? दर्गा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 16वा वित्त आयोग. ओके, बघा, मग या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा, चालू घडामोडी संबंधित आपल्याला हा प्रश्न येतोय. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारता आला आहे. पर्याय बघा, एक आहे जॉर्ज मॅथ्यू, 2 ऋत्विक पांडे, 3 अरविंद पनगारिया आणि 4 आहे सौम्या कांती घोष. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ते म्हणजे अरविंद पनगारिया. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऋत्विक पांडे हे काय होते? हे याचे सचिव होते. ओके, हे काय होते? हे ऋत्विक पांडे हे सचिव होते. 16व्या वित्त आयोगाचे सचिव होते ऋत्विक पांडे. त्यानंतर जॉर्ज मॅथ्यू आणि सौम्या कांती घोष या ज्या आहेत हे अर्धवेळ या ठिकाणी सदस्य आणि सौम्या कांती या पूर्ण वेळ सदस्य त्या ठिकाणी होत्या. ओके, बघा, मग आता आपण या ठिकाणी पुढील प्रश्न बघा. रेल्वे संरक्षण दल. ओके, रेल्वे संरक्षण दल म्हणजेच RPF च्या सध्याचे महासंचालक कोण आहेत असा प्रश्न विचारलेला होता. ओके, बघा, रेल्वे पोलीस फोर्स जी आहे या ठिकाणी RPF म्हणजे काय? रेल्वे पोलीस फोर्स म्हणजे रेल्वे संरक्षण दल जे आहे याचे महासंचालक कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पर्याय बघा, नितीन गुप्ता, सोनाली मिश्रा, सोनाली कुलकर्णी आणि मनोज यादव. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी RPF चे सध्याचे जे महासंचालिका आहेत त्या कोण आहेत? तर सोनाली मिश्रा. पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोण आहेत? सोनाली मिश्रा या आहेत महासंचालिका. यानंतर यांच्यापूर्वी कोण होते रे? ते यांच्यापूर्वी होते मनोज यादव. ओके, यांच्यापूर्वी हे होते. आता थोडंसं या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा, नितीन गुप्ता काय आहेत? नितीन गुप्ता हे राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरण चे अध्यक्ष आहेत. ओके, राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ताजी. त्यानंतर सोनाली मिश्रा या पहिल्या महिला महासंचालक आहेत RPFच्या. यांचा कार्यकाल असणार आहे बघा 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत. ओके, कार्यकाल कधीपर्यंत असणार आहे? 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत यांचा जो आहे हा कार्यकाल त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सोनाली कुलकर्णी या आहेत अभिनेत्री.
त्यानंतर मनोज यादव हे पूर्व आरपीएफ महासंचालक होते. ओके, बघा हे काय होते, पूर्व आरपीएफ महासंचालक होते मनोज यादव. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरण आवडलं असल्यास आणि प्रश्नांची डेप्थ तुम्हाला जर आवडत असेल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर नक्कीच करायचं आहे, कारण की त्यांना दररोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेल्वे भरती ग्रुप डी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण, त्या प्रश्नांचा फॉर्मॅट आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. बघा थोडंसं अजून आपण स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेऊया. आता रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफ जे आहे याची स्थापना कधी झाली होती, तर 1957 मध्ये आरपीएफची स्थापना झाली होती. त्यानंतर याचं मुख्यालय कुठे आहे, तर मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी. आणि हे संघाचे सशस्त्र दल म्हणून हा दर्जा त्यांना मिळाला होता. 1985 मध्ये हा दर्जा प्राप्त झाला. ओके, संघाचे जे आहे सशस्त्र दल म्हणून दर्जा कधी मिळाला, तर 1985 मध्ये हा दर्जा मिळाला. आणि याचं घोषवाक्य आहे ते म्हणजे यशो लभस्व. ओके, कोणता आहे, यशो लभस्व. बघा हा लोगो आहे, या पद्धतीचं घोषवाक्य आहे यशो लभस्व. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या आगामी व्हिडिओची अपडेट तुम्हाला नेहमी मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर या प्रश्नांची तुम्हाला जर ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, पहा. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. जून 2025 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्याला युनिटी मॉल, ओके, युनिटी मॉल निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. ओके, बघा कोणत्या राज्याला युनिटी मॉल निर्माण करण्यासाठी मंजुरी दिली आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला आला होता. नागालँड, बिहार, आसाम की केरळ. ओके, कोणत्या राज्यात देण्यात आला होता, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो हा जो आहे नागालँड, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, नागालँड मध्ये काय, जून 2025 मध्ये केंद्र शासनाने जो आहे युनिटी मॉल निर्माण करण्यास मंजुरी दिलेली आहे. ओके, पहा. यानंतर पुढचा प्रश्न बघा. दामोदर खोरे. ओके, बघा या ठिकाणी अर्थशास्त्रा संबंधित ज्या पंचवार्षिक योजना होत्या त्या पंचवार्षिक योजनेवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळत आहेत. ओके, पहा. मग दामोदर खोरे योजना ही डॅश डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. ओके, बघा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की पाचव्या, तर दामोदर खोरे ही जी आहे ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमधली आहे, ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमधील आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे. बघा महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे म्हणजे सर्वात मोठे कोणत्या नदीचे खोरे आहे, तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, कृष्णा खोरे की भीमा खोरे. तर या ठिकाणी गोदावरी खोरे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सर्वात मोठे कोणते खोरे आहे, तर गोदावरी नदीचं खोरं जे आहे पात्र हे महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे आहे. ओके, बघा महाराष्ट्रात नदी किती आहे गोदावरीचं, या ठिकाणी 668, भीमा जी आहे 451, तापी 208 आणि नर्मदा जी आहे ती 54 किलोमीटर या पद्धतीचे खोरे आहे. ओके, चलो. यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा. सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला. बघा 1930 मध्ये नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला असा प्रश्न आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि जवाहरलालजी नेहरू. तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो हा जो आहे सत्याग्रह हा 3 मार्च 1930 मध्ये बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात 8 ते 10 हजार नागरिक त्या ठिकाणी या सत्याग्रहामध्ये जमा झाले होते आणि 1934 पर्यंत हा सत्याग्रह चालू होता. बघा 1934 पर्यंत हा सत्याग्रह त्या ठिकाणी चालला. ओके, क्लिअर आहे सर्वांना. बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.